हॅलो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. बऱ्याच दिवसांनी सुरू केलं परत एकदा, म्हणजे रोज तसंच होतं आहे. कसं होतं ना, पिल्लूमुळे ते रुटीन थोडंसं बसत नाही, मग तिला टाईम देता येत नाही आणि मग ती किरकिर करत बसते. त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊन दे, जसं जमेल तसं मी मध्ये शूट करेल आणि तुमच्याजवळ शेअर करेल रुटीन ब्लॉग वगैरे असं काय असेल ते. सो आता पिल्लू आहे, ती झोपली. आता ऑलमोस्ट 1:45 झालं आहे. ती झोपली 12:30ला झोपली. मग मी ती झोपल्यानंतर आंघोळ वगैरे करून घेतली आणि आता मला सगळा पसारा आवरायचं आहे, सगळं आवरून घ्यायचं. ते मीच सगळे स्केच पेन वगैरे टाकलेली आणि तिचं जेवण पण बनवायचं. तिचं जेवण पण बनवलं नाही आहे, कारण का ते आता ऑलमोस्ट 3 वाजता उठेल. सो त्याच्या आधी तिचं जेवण करायचं आहे, कपडे मशीनला लावायचे, म्हणजे सगळीच कामं करायचे, इवन कचरा पण नाही काढला. सो चला पटकन आता करून घेते. आणि मला जेवायला मी पोहेच करणार आहे, कारण का दीपकला टिफिन आहे तो दिला नाही आज, त्याच्यामुळे मग पोहेच करेल. म्हटलं की पटकन होऊन जातं ना ते, त्याच्यामुळे पोहेच करेल. आधी काय करते, पहिली मशीन लावते आणि जेवण करते आणि मग कचरा काढते, कारण का पिल्लू उठली ना शिटीच्या आवाजाने मग वाट लागून जाते. त्याच्यामुळे पहिलं जेवण करते आणि मग, कारण का मला पण खूप भूक लागली. सो चला पहिलं कपडे मशीनला लावूया. तर आधी उठल्या ना माझं काम असतं वॉशिंग मशीन लावायची, कारण का बाकीची कामं होईपर्यंत मशीन झाली ना की मला लगेच कपडे सुकत टाकायला होतात. नाहीतर मग ते कपडे मशीनमध्येच राहतात आणि मग रात्री लक्षात राहतं की सुकत घालायचं. आणि सध्या पावसाचं वातावरण आहे ना, त्याच्यामुळे लवकरच टाकते. आता जेवणासाठी पिल्लूला आणि मला पिल्लूला करत होती खिचडी. त्याच्यासाठी मूग आणि मसूर भिजत घातले आणि मला करणार होती पोहे. आठवडा झाला मी दीपकला ना टिफिनच दिला नाही, कारण का मला उठणं होत नाही. म्हणजे मी उठते, पण मी उठली की पिल्लू पण उठते आणि तिला झोपवताना मी पण झोपून जाते आणि मग मला कधी झोप लागून जाते आणि कधी दीपक रेडी होतो ते मला पण समजत नाही. आठवडा आमचा असाच गेला, पण त्याची एवढी किरकिर नसते की टिफिन का नाही दिला असं तसं, कारण का त्याला पण माहिती आहे की पिल्लूमध्ये दिवसभर माझा दिवस पिल्लूमध्येच जातो आणि खूप थकायला होतं. त्याच्यामुळे तो पण असं कधी बोलत नाही की. आणि कसं होतं, मी जेव्हा टिफिन करायला घेते ना तेव्हा पिल्लू उठते आणि मग तिचे टँड्रम्स, तिला थोडासा टाईम द्या, दीपकचा रेडी होत असतो, मग परत तिच्याजवळ कोण नसतं, मग ती चिडचिड करते. मग त्याच्यामुळे मग मला तिला झोपवता मी पण झोपून गेलेली. सो इथे आता मी सगळी प्रिपरेशन करून घेते, पिल्लूच्या खिचडीची आणि माझ्या पोह्यांची. सध्या असंच चाललं आहे माझं, पोहे खायचे, बोट्स खायचे, नाहीतर उपमा खायचं, एवढंच चालू आहे आठवडाभर. आता ऑलमोस्ट आठवडा संपायला चालला, तेच चालू आहे. आज पण टिफिन देणार होती, आज आहे फ्रायडे, देणार होती पण आज पण दिला नाही. म्हणजे व्हॉइस ओव्हर मी फ्रायडेला देते, हा ब्लॉग आहे थर्सडेचा. सो इथे मी पोहे आता करून घेतले, मस्तपैकी लिंबू वगैरे टाकला पोह्यामध्ये. म्हटलं आता जास्तच करते, पोट पण भरलं पाहिजे, त्याच्यामुळे म्हटलं पोहेच करते आणि पोहे करायला घेतले. आणि साईड बाय साईड मी पिल्लूची खिचडी पण घालून घेतली. म्हणजे मी पोहे करेपर्यंत मी पोहे खाईपर्यंत पिल्लूची खिचडी होऊन जाईल. सो इथे गॅसची फ्लेम आहे ती थोडीशी हाय केली. आता पिल्लूच्या कुकरच्या शिट्या होतील तोपर्यंत पोहे मी खाईल. मस्तपैकी शेव वगैरे टाकून घेतली आणि पिल्लू इथे झोपली. आता दरवाजा लावून घेईल, कारण का कसं होतं, शिटीचा आवाज आला ना की ती उठून जाते. त्याच्यामुळे पटकन म्हटलं दरवाजा लावून घेते, AC ऑन करेल मस्तपैकी आणि पोहे खाईल, काहीतरी बघत बसेल आणि मस्तपैकी पोहे खाईल. सो असं काहीतरी होतं. पोहे घेतले आणि आता खायला घेईल मस्त AC लावून. पिल्लू झोपली नाही की थोडंसं आरामात असतं माझं, म्हणजे खाणं वगैरे. ती उठली ना की मग सगळा गट्ट्या गोळ होतो ना, तसं होतं. मग फोन पण झालं आहे आणि थोडीशी भांडी होती ती घासून झाले, कचरा काढून झाले, आवरून झाले, सगळं केलं. आता मी रेस्ट करते, पिल्लू उठेपर्यंत मी पण थोडा आराम करते आणि डिरेक्टली पिल्लू उठली ना की भेटूया. चलो. बाहेरून पार्सल आलं ना की समायलाची एक्साइटमेंट बघा. म्हणजे मी भाजी वगैरे मागवून घेतली, कारण का संपलेली आणि पाऊस पण पडतोय खूप. सो ती बघा तर तिला ना मी कुरमुरे मागवलेले. का आलं का निघत नाही आहे, तर भाज्या वगैरे काढू कैची. हा घेते. ते जाऊन दे, शी आहे समायला, शी येते, घे कापी देते. कापे हा उचलते मी. चल यम्मी आहे. आणि ना चुकून ना मी तिखटवालं मागवलं, तर ते खाते की नाही काय माहिती.
कोथिंबीर मागवली, गाजर, टोमॅटो, कांदा आणि बटाटा हे सगळं संपलेलंच होतं, मागवून घेतलं. आता भाजी बघू मागवायला, आता 2-3 दिवस आणि अंडी मागवली. बाहेरनं खूप आवाज येते त्याच्यामुळे मग मी विंडो पॅक केलं आणि पाऊस पडतो त्याची मगाशीच उठली, म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला सांगते 4 वाजता उठली. काय झालं ना, ती 12ला झोपली आणि मी सगळं माझे कॅमेरा पुसून घेते. ती 12ला झोपली आणि मी माझी कामं वगैरे आवरली आणि मी पण थोडंसं बघत बसले इकडे तिकडे आणि मग मी पण झोपून गेली. ऑलमोस्ट 2:30ला झोपले, नाही सॉरी 2:30ला झोपली आणि डिरेक्टली 4ला उठली मी आणि माझ्यासोबत ही पण झोपून गेली. लाईट अशी येते. आणि ही पण झोपून गेली आणि ही झोपून गेली, ती 4ला उठली, म्हणजे 4 तास झोपली. आज रात्री काय करते काय माहिती. सो उठली, तिला भरवलं, मी मला चहा ठेवली, चहा पिली आणि आता ती बघा काय खाते, ते कुरमुरे खाते, खात पण नाही. समायरा नको आहे तुला, समायरा. सो चला, आता मी ब्लिंकिटवरून थोडीफार भाजी वगैरे मागवलेली. कोथिंबीर संपलेली आणि कोथिंबीर ना लवकर खराब होते, थोडंसं वातावरण चेंज झाल्यामुळे, आणि कोथिंबीर पण चांगली भेटत नाही. वांगं मागवलेलं, टोमॅटो आणि कांदा आणि बटाटा मागवलेलं. कांद्याची प्राईस थोडीशी कमी होती म्हटलं 2 सेटमध्ये मागवलं आणि टोमॅटो पण जास्त मागवलं. आणि तिला मी खायला दिलेलं तर तिने बघा काय केलं, सगळ्या कुरमुऱ्यामध्ये ना असं पाणी टाकून दिलं. म्हणजे जरा तरी तिच्याकडे नजर ठेवली नाही ना की असे काही ना काहीतरी ती कांड करतच बसते. कांद्याचं बास्केट मी सेपरेट करायला घेतलं. आधी रॅकमध्ये ठेवायची पण आता असे सेपरेट ठेवते. हे आधी होता माझ्याकडे. असं का ठेवते कारण का पिल्लू काय करते, मग एक कांदा त्या कांद्याच्या रॅकमधून काढते आणि त्याची साल काढून ठेवून देते आणि घरभर त्या साली उडत बसतात त्या कांद्याच्या. आणि फॅन चालू असतो, मग कुठे ना कुठे ते उडत बसतात आणि मग ते कचरा काढायला सगळं आवरायला ना इतका वैताग येतो ना. म्हणून मी आता असं हे पॅक बास्केट घेतलं. तिला कळत पण नाही की त्याच्यामध्ये कांदा आहे. सो सगळं आवरून घेतलं, सगळं जागेवर ठेवून ठेवलं. थोडेसे कांदे काढून घेतले वाटण करण्यासाठी आणि आता हा कचरा भरून ठेवेल. आणि पिल्लूने सगळं पाणी सोफ्यावर पण सांडलं आणि प्लेटवर पण सांडलं. म्हणजे 10 वेळ दिवसात ना तिचे खूप कपडे बदलले जातात. पाणी सांडून घेते, काही ना काय करून घेते. पाण्याची बॉटल आवडीने घेऊन जाते, पाणी पिते त्यातलं थोडंफार, म्हणजे पिते तिला हवे तेवढं आणि बाकी सगळं अंगावर टाकून घेते. आता ही सोफ्याची बेडशीट मला भरपूर दिवसापासून धुवायची होती पण ऊन खूप, म्हणजे ऊन नव्हतं, नुसतं पावसाचं वातावरण होतं म्हणून मी काही ती धुवायला काढली नाही. मी म्हटलं आज जाऊन दे, आज धुवायलाच काढते कारण का 2दा-3दा पिल्लूने अशीच भिजवलेली. सो सोफ्याची बेडशीट पहिली काढून घेतली आणि तोपर्यंत बघा म्हणजे मी जरासं काही क्लीन केलं ना की काही ना काहीतरी आणते. आता हे स्केच पेन आणि बुक आणून ठेवेल आणि सगळा हा वसारा सोफ्यावरती करून ठेवेल. म्हणजे असंच तिचं 6:30 वाजलेत आणि माझं कशातच पत्ता नाही. पिल्लूमध्ये ना खूप टाईम निघून जातो, खूप म्हणजे खूप. जेवणाचं तर काय, फक्त सोफ्याची बघा बेडशीट काढल्यानंतर हाल. आणि आता ती फोटो फ्रेम काढून बघत बसले आणि आता या बेडशीट धुवायला टाकायचे आहेत. आमच्या चौघांचाच फोटो घेते ती, हे बाकीचे फोटो असे ती सिंगल घेतच नाही. कुकी, समायरा आणि मी आणि आता तिची बॉटल आहे ना मी रोज रात्री तरी धुते, नाही तर मध्ये कधी, पण मोस्टली करून रात्री. सो हे आहे ना तिचं बॉटल धुवायचं लिक्विड आहे. म्हणजे मी ह्या आधी आहे ना तिची फीडिंग बॉटल होती ना त्याच्याने वॉश करायची, हे अजून पण आहे. सो ह्याच्याने मस्तपैकी वॉश करते आणि ह्याचा स्मेल नाही, जसं की आपलं डिटर्जंट किंवा कुठलं आपण लिक्विड वगैरे यूज करतो ना त्याचा स्मेल येतो. ह्याचा स्मेल नाही आहे, ते स्पेसिफिक त्याच्यासाठीच यूज केलं जातं. आणि जेव्हा मी दिवा लावते ना तेव्हा पिल्लू असे माचीस, म्हणजे तिला माहिती आहे माचीस घेतला म्हणजे दिवा लावला, आणि ते माचीस आणते आणि असं काही ना काहीतरी त्याच्या जे स्टिक्स असतात ना ते खूप साऱ्या हरवते ना, ते तोडून ठेवते. आणि तिला पाणीपुरीची पुरी दिलेली सो ती खाते. हाय हाय कर, हाय, नमस्कार करा, नमस्कार कर, नमस्कार. आता 1 2 3 बोलून दाखव. 1 3 4 5 7 8 9 11 13 16 18 20. ये आता गाणं बोल. नानी तेरी, हाँ की जो बचाता कालेश. आता असावा सुंदर, असावा सुंदर. समायरा मम्मी सांगा बोल.
मम्मी सांगा, बोल मम्मी सांगा कुणाची मम्मी. इकडे बना, तुम्हाला गाणं बोलून दाखव. रेन रेन इन्सी बिन्सी देयर वॉज अ फार्मर. मम्मीला पाहते. असं नाही करायचं. तुझे बॉडी पार्ट्स दाखव. करायचं सगळं तसंच पडलं. या पिल्लूनी मला काहीच करून दिलं नाही. अशी नुसती पाटी पाटी फिरत बसते. हे तर फ्रीज मध्ये ठेव, तू ठेव फ्रीज मध्ये ठेव बॉटल. काम चुकार. समारा किती पुरी खाशील? हा पाणी आणायला सांगू. पाणी आण जा. पाणी आण. पाणी आण. पाणी आण. पाणी आण. जा पाणी बॉटल आण बापाना फ्रीज मधून. पाणी आण आधी. भिजलास? एवढा वेळ समायरा. फ्रीज क्लोज करायला सांग. फ्रीज क्लोज करायला सांग. फ्रीज क्लोज करून ये. फ्रीज क्लोज कर. एक ठेवून दे परत. थँक्यू. फ्रीज मध्ये ठेव. फ्रीज मध्ये. फ्रीज मध्ये ठेव. फ्रीज मध्ये ठेवायची ना माडे. जाऊन दे जाऊन दे. हे घे, हे ठेवून दे. आतमध्ये ठेव. फ्रीज मध्ये ठेव. जा. जा. आणलंयस तुला? थँक्यू. न सांगता दिलं. हा नंतर दीपक वगैरे आला. मग पटकन बाकीची जी कामं राहिलेली ती करायला घेतली. मग अशी वाटण करायला घेतलेलं. सो ते तसंच राहिलेलं, म्हणजे भाजून ठेवलेलं. म्हटलं दीपक आला की मिक्सरला लावेल, कारण का पिल्लू नीट राहत नव्हती, काही ना काहीतरी करत होती. सो मस्तपैकी वाटण तयार करून ठेवलं. मग थोडे 4-5 दिवस ना त्या वाटणावर जातात. आणि आता इथे दीपक म्हणजे सकाळी जेवलाच नाही, तो ऑफिसला पण जेवला नाही, कारण का त्याला टाईमच नाही भेटला. त्याला मी विचारलेलं जेवला का, तो नाही बोलला. मग म्हटलं काय करू. सो मागच्या टायमिंगला मी पाणीपुरी केलेली, त्याच्या पुऱ्या उरलेल्या आणि थोडा म्हटलं बटाटा आहे तो बॉईल करत ठेवते. एक अंडं बॉईल करायला ठेवलं आहे त्याच्यासोबत. आणि मग म्हटलं त्याला दहीपुरी वगैरे असं करून देईल. बाकीचं सगळं साहित्य होतं. सो बटाटा बॉईल केला आणि त्याच्यामध्ये आपलं कांदा वगैरे टाकलं बस, आणि मसाले. आणि मी जेव्हा दही फेटत होती तेव्हा पिल्लू आली, सो तिला दही दिला. आणि आता दहीपुरी करून त्याला देईल, म्हणजे तेवढं ॲटलिस्ट जेवण माझं होईपर्यंत तो खाऊन घेईल. कारण का जेवण करायला घेतलेलं पण काही टायमात झालं नाही. पिल्लूने भरपूर गोष्टी केल्या मध्ये मध्ये, तुम्ही तर बघितलात. आणि खाऊन झालं की बघा कसे खाऊन झालं ना की अशी ती प्लेट मला आणून देते, किचनवरती ठेवून देते. म्हणजे तुम्हाला मी सांगते, दीपक आहे ना ऑफिसमधून आला ना कधी, म्हणजे कुठून थकून आला ना की कधीच माझ्याकडे पाणी नाही मागत. तो स्वतः उठून घेतो कितीही थकला तरी. आणि आता जस्ट पिल्लूकडे मागतो, कारण का तिला अशी छोटी मोठी सवय व्हावी म्हणून तो तिच्याकडे मागतो. पण माझ्याकडे पण कधी नाही. एवढ्या वर्षात त्यांनी कधीच नाही मला असं बोललं की पिऊ पाणी दे म्हणून. तो स्वतः उठून घेतो. इवन जेवण पण मी वाढून वगैरे देते, तो घेतो. कधी कधी मी त्याला देते हातामध्ये, पण जेवणाची प्लेट आहे ना तो कधीच असं सोडून जात नाही. स्वतःचा आणतो आणि स्वतः ठेवतो. इवन पाण्याची बॉटल पण किंवा काही असेल, किंवा मी पण जेवत असेल, बाकीचं सामानानं तो घेऊन जातो. कधी मला उचलायला ठेवत नाही. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टीने पिल्लू बघते बरोबर की खाऊन झालं की प्लेट ठेवून द्यायची, असं करायचं. सो काही गोष्टी ती शिकून जाते. सो खाल्लं तिने प्लेट आणून ठेवून दिली, म्हणजे तिला एकदा दोनदा सांगावं लागतं की आपण खाल्लं ना की ते ठेवून द्यायचं किचनवरती. सो ठेवून देते ती. इवन पाणी पण पिली ना की बॉटल वगैरे आणून ठेवून देते. सो मी माझं आता जेवण वगैरे करत होती. दीपकला म्हटलं तिला थोडा वेळ ना डायवर्ट कर, खेळायला घेऊन जा, तोपर्यंत मी जेवण वगैरे करून घे. म्हणजे कसं जेवण झालं ना पटपट की मग जेवायला मोकळं.
आणि जर तिला मी किचनमध्ये दिसली ना की मग ती सारखी किचनमध्ये येत राहते आणि मग काही करून देत नाही. मग 10 वेळा तिला उचलून घ्यावं लागतं. आता फक्त भाजी झालेली, आम्हाला भुर्जी केलेली आणि दीपकला केलेलं आम्हाला भुर्जी केलेली आणि पिल्लूला केलेली अंडा करी. सो बाकीचं सगळं झालेलं. आता फक्त चपात्या बाकी होत्या. चपात्या मोजून मला फक्त 5च करायच्या होत्या, कारण का दीपक 3 खाणार किंवा मी 2 खाणार. नाहीतर मी आज तर कमीच चपाती खाणार, 1च खाणार. मला भुर्जी आहे ना हा प्रकार जास्त आता आवडतच नाही. म्हणजे नॉनव्हेज मला ना हल्ली का आवडत नाही काय माहिती, म्हणजे इच्छाच होत नाही. भुर्जी खायची ते इच्छा होत नाही. एक वेळ अंडा करी खायला, पण भुर्जी नाही आवडत. सो त्याला भुर्जी खायची होती आणि बरेच दिवस टिफिन दिला नव्हता ना. मी म्हटलं जाऊन ते त्याच्या आवडीचं करते. सो भुर्जी केलेली आणि त्याला भुर्जी आहे ना कांदा थोडासा गोल्डन फ्राय वगैरे झाला ना की त्याला म्हणजे असं आवडतं गोल्डन फ्राय कांद्यामध्ये. सो तशी त्याच्या आवडतीची भुर्जी केली आणि पिल्लूला अंडा करी केली. सो इथे मी आता चपात्या करून घेते. चपात्या झाल्या की आम्ही जेवायला बसू. आणि आज म्हणजे चपात्या करता करता आहे ना माझा गॅस पण गेला आणि मग गॅस लावून घेतलेला आणि एवढा गॅसचा वास येत होता ना खूप म्हणजे मला समजतच नव्हतं की लीक झाला आहे की नक्की काय होतं आहे, काहीच समजत नव्हतं. सो कसं तरी त्या वासामध्ये केलं. म्हणजे लिटरली आहे ना मला असं व्हॉमिटसारखं आणि चक्करसारखं आणि डोकं पण धरल्यासारखं झालेलं. सो कसं तरी 5 चपात्या केल्या. दीपकला म्हटलं तू गॅस कनेक्शन आहे ना परत एकदा नीट चेक कर, नीट लावले का. सो त्यांनी नंतर चेक केलं. मग नंतर खूपच स्मेल येत होता. मग आम्ही बंद करून दिलं गॅस. म्हटलं जाऊन दे यार, काय करायला नको, नंतर करूया आपण, काय आहे ते उद्या बघूया. कारण विंडो ओपन केली ना सगळी पावसाची पाखरं पण आतमध्ये होती. म्हणून मग खालूनच गॅस बंद करून टाकला आम्ही आणि म्हटलं नेक्स्ट डे बघूया काय होतं ते. आणि मग जेवायला वगैरे वाढलं दीपकला. पिल्लू जेव्हा मी दीपकला जेवायला देते ना तेव्हा पिल्लू दीपकच्या ताटामधल्या ना सगळं टेस्ट करते. खाणार तर ती नाही आहे पण टेस्ट करते की काय काय दिलं ते. तिला आम्ही खातो ना तेच देते, फक्त थोडंसं तिखट आहे ना ते कमी देते बस. बाकीचं असं काही वेगळं तिला देत नाही, फक्त तिखट आहे ते कमी देते. सो ते ती चेक करत होती काय दिलं आहे काय नाही. तर बाय 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 कर, गुड नाईट बोल, गुड नाईट बोल, गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट बोल. नो नाही, गुड नाईट बोल. ओपन युअर माउथ. ट्विंकल 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 बोल. आता ट्विंकल ट्विंकल बोल. ट्विंकल 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 समोर ट्विंकल ट्विंकल बोल. लवकर बोल. ट्विंकल 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 ट्विंकल. समोरची टर्न. कुठे टर्न. ट्विंकल ट्विंकल बोल. ट्विंकल ट्विंकल. तोंडातून काढते. Up above the like a diamond. आता गाणं बोल. मम्मी मम्मी. कोणाची मम्मी. माझ्या मम्मी. माझ्या. आता आलू का चालू बेटा. बैंगन के टोकरी में बैंगन ने लात मारी. बैंगन ने लात मारी. मम्मी ने प्यार किया. मम्मी ने प्यार किया. बोल. मम्मी ने प्यार किया. 1 to 20 बोल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आता अ आई बोल. अ ई. आता ABCD बोल. ABCD. ABCD बोल. ABCD बोल ना. तुझं नाव सांग. समायरा. दीपक. बाय बाय कर. बाय बाय. गुड नाईट बोल. गुड नाईट. गुड नाईट बोल.
नाट आईज हा मला कळलं आईज. गुड नाईट बोल. गुड नाईट. गुड नाईट बोल. नाटक नको करू. गुड नाईट बोल. बोल आय लव्ह यू. आय लव्ह यू बोल. त्यांना कर. क्लोज युअर आईज. कर बाय. कर बाय. फ्लँकिश दे. फ्लँकिश दे. आता गुड नाईट बोल. गुड नाईट. गुड नाईट. Mama, super आता बाबा ब्लॅक शिप बोल. वन लिटिल फिंगर. वन लिटिल फिंगर. समाड्याची तीत कुठं आहे? तीत कुवावा कुवावा. कुवावा 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 कुवावा. Open shut book. Open shut. The wheels on the bus go. Kuwawa kuwawa. सो रात्री झोपायच्या आधी असे नखरे चालू असतात. ब्लँकेटचा हाऊस बनवा, त्याच्यामध्ये खेळा. तुम्ही तर बघितलंच असाल काय काय केलं त्यांनी. सो चला. आणि गॅसचा काय इश्यू आमचा सॉर्ट झाला नाही. आता उद्या बघूया काय होतं गॅसचं, कारण का खूपच स्मेल येतो आहे. सो खालून त्याचा बर्नर वगैरे बंद केला. आता नेक्स्ट डे बघू काय होतं. सो ब्लॉग आहे तो मी इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल गुड नाईट. चॅनलला सबस्क्राईब करा. गुड नाईट. माझे व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि पुन्हा एकदा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मम्मी बोल. मम्मी.